हॅलो मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आपण बनवलेली आहे मस्त अशी आंब्यापासून न्यू रेसिपी बनवलेली आहे। तर काय बनवलेलं आहे पहा। तर आपण बनवलेला आहे मस्त असा यम्मी यम्मी मँगो केक बनवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही राणी चॅनलला जाऊन पाहू शकता। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर खूप हेल्दी आणि स्पंजी असा आपला केक झालेला आहे। हे पहा, ओ हो 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 हो, खूप स्पंजी झालेला आहे पहा। आणि फक्त रवा आणि गव्हाच्या पिठापासून अगदी सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे। आणि खूप सुंदर असा जाळीदार झालेला आहे। तर नक्कीच करून पहा। हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय मँगो पासून घरगुती मस्त असा केक। तर पाहू शकता मस्त असा हेल्दी रव्यापासून बनवलेला आपण हा केक आहे। रवा आणि गव्हाच्या पिठापासून केक बनवलेला आहे। अगदी स्पंजी, हेल्दी आणि खूप स्वादिष्ट असा हा आपला केक बनलेला आहे। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं पाहून घेऊया। मँगो केक। इथे आपण मँगो केक बनवण्यासाठी एक मँगो घेतलेला आहे। छान असा केसरी आंबा आहे हा, आणि छान असा यातला गर सुद्धा आहे। तर आपण एक आंबा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे। आणि एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण आता हे गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एका बाउलमध्ये, आणि हा जो रवा आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। आणि आता जो हा आंबा आहे तो आपण ह्याचा गर काढून एक मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि हा आंबा एकत्र करून मिश्रण करून घेणार आहोत। तर आपण ह्याचा गर काढून घेऊया। तर मिक्सरमध्ये आपण गर काढून घेतलेला आहे आंब्याचा। आता हा गूळ आहे तो आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत। तर छान असं बॅटर करून घेऊया। तर इथे पहा आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे गूळ आणि आंब्याचं। तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमच तेल घालून घेऊया। तर मी ते तूप घेतले, तुम्ही तेल घालू शकता। मी तर तूप 1 चमच घेतले। आता हे फेटून घ्यायचं आहे, आणि ह्याच्यामध्येच आपण हा जो आंब्याचा गर काढलेला आहे गूळ आणि आंबा हा एकत्र करून घ्यायचा आहे। तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दूध वापरू शकता। मी ते दूध वगैरे काही वापरणार नाही आहे। आणि आता हे छान असं आपण फेटून घ्यायचं आहे, पूर्ण सगळं फेटून घेऊया। तर आपण छान असं हे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर अर्धा तास आपण रेस्टसाठी ठेवून देणार आहोत। तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असे हे मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला दूध वापरायचं असेल थोडंसं तर तुम्ही दूध घालू शकता। मी ते दूध न वापरता बनवणार आहे। तर पाहू शकता तर छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे रेस्टसाठी अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत, झाकणार आहोत त्याच्यावर। आपण प्लेट ठेवून एक अर्धा तास आपण छान असं रेस्ट होऊन देणार आहोत। छान असं ते फुललं जाईल। तर अर्धा तास वेट करूया। तर इथे आपले अर्धा तास झालेले आहेत, आणि आपला बॅटर छान असं फुललेलं आहे पाहू शकता। आणि आपण आता इथे ठेवलेला आहे कढई। तर कढई पाहू शकता। तर इथे मी मीठ घातलेलं आहे, आणि एक स्टँड ठेवलेला आहे। आणि आपण आता हे छान असं गरम झालेलं आहे कढई, आणि आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये ओतून ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत। तर हे छान असं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत। आपण छान असं फेटून घेतलेलं आहे, एक 5 ते 10 मिनिटं छान असं फेटलेलं आहे। आणि आता आपण इनोचे एक पॅक घालायचं आहे, आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, आणि परत एकदा छान असं हे फेटून घेणार आहोत। आपण हे छान असं फेटून घेतले इनो घालून सुद्धा। आणि आता आपण इथे एक छोटासा डब्बा घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स असे तुपामध्ये छान असे फ्राय करून घातलेले आहेत, आणि तूप सुद्धा लावलेलं आहे डब्याला।
तर आपण आता हे ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. छान असं हे ओतून घेतलेलं आहे डब्यामध्ये. आता आपण ह्याच्यावरती जे आपण हे मनुके ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत. तुम्ही इथे तुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे नव्हतं तर मी ड्रायफ्रुट्सचं मनुके घातले. आणि हे जे काजू बदाम जे आहेत ते आपण छान असे भिजवलेले बदाम आहेत ते वरती आपण असं डेकोरेशनसाठी थोडे टाकून द्यायचे आहेत. अगदी घरच्या घरी असा मस्त असा केक तुम्ही बनवून खाऊ शकता. तर छान असं आपण इथे हे सेट केलेलं आहे. आता आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत. पाहू शकता आपली कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. आणि 1 तास अगदी मंद गॅस करून असंच आपण स्टीम करून घेणार आहोत. आता ह्याच्यावरती असं झाकून देऊया. आता 1 तास अगदी मंद गॅसवरती हे छान असं स्टीम करायला ठेवलेलं आहे. तर वेट करूया. तर इथे आपले अर्धा तास झालेले आहेत आणि आता पाहून घेऊया आपण केक गरम आहे. तर पाहू शकता. तर इथे मी सुरी घेतलेली आहे. सुरीच्या साहाय्याने आपण पाहून घेऊया. तर हे पहा, सुरीला काही सुद्धा लागत नाही. याचा अर्थ आपला केक छान असा स्टीम झालेला आहे. हे पहा, सुरीला काही लागलेलं नाहीये. अजून गरम आहे. थोडा थंड होऊन देऊया आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपला थंड झालेला आहे केक. आता आपण इथे डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे करणार आहोत, पलटी करणार आहोत. अजून थोडंसं गरम आहे तरी पण हे पहा. आता आपण हे डब्बा काढून घेऊया. तर पाहू शकता, वाव, किती सुंदर असा आपला केक इथे तयार झालेला आहे. आणि जे हे आहेत हे मनुके आहेत. तर पाहू शकता, मनुके छान असे तुपात आपण तळून टाकले होते. तर छान असा कलर आलेला आहे आणि स्टीम सुद्धा छान असा झालेला आहे. वरती गोल्डन कलर आलेला आहे. तर आपला इथे मँगो केक तयार झालेला आहे. तर आपण आता कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घरच्या घरीच मँगो केक नक्कीच पहा बनवून. अगदी हेल्दी, ह्याच्यामध्ये दूध नाही, काहीच नाही. जे बाहेरचं जे असतं बेकिंग सोडा वगैरे असलं काहीच नाही आहे. त्यामुळे एवढा स्पंजी हा केक झालेला आहे. तुम्हाला कट करून दाखवते मी. आता मी कट करून तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपण कट केलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. स्वतःच आपण स्वतःचा वाढदिवस करून घ्यायचा असा साजरा. तर पाहू शकता मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. तर हे पहा किती स्पंजी असं झालेलं आहे. हे पाहू शकता. अगदी हेल्दी आणि मस्त असा घरच्या घरी तुम्ही नक्कीच बनवा मँगोपासून केक, मँगो केक. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ सहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच. केक खायला. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच राणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच मस्त मस्त रेसिपी पाहत राहा, खात राहा. तर भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ सहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू so much all of you.